काँग्रेस राष्ट्रवादीत विधानसभेच्या जागा वाटपावरून तणाव निर्माण झालाय। राष्ट्रवादीला 120 पेक्षा जास्त जागा द्यायची काँग्रेसची तयारी नाही। मुंबईत सुरू असलेल्या काँग्रेस समन्वय समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली। राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडू नये अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे। 2009 पेक्षा फक्त 6 जागा वाढवून देण्यावर काँग्रेस नेते ठाम आहेत। आज काँग्रेस समन्वय समितीची बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला। दरम्यान जागा वाटपाचा निर्णय दिल्लीतच होईल असं सांगत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या 120 जागा देण्याच्या दाव्यातली हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केलाय। तर दुसरीकडे राष्ट्रवादीने 288 जागांसाठी मुलाखती सुरू केल्या आहेत। आम्हीही सर्व जागांसाठी दिल्लीतून परवानगी आली तर मुलाखती सुरू करू असा इशारा काँग्रेसने दिला। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ही अपेक्षा नव्हती। त्याच्या संदर्भामध्ये त्यांना कळवण्यात आलं होतं की आपण त्या ठिकाणी आम्ही 174 घेत आहोत। जी काही चर्चा होईल केंद्रीय पातळीवरती होत आहे, त्यामुळे जागांच्या अदलाबदलाच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय आहे तो दिल्लीवरती घेतला जाईल। परंतु या ठिकाणी त्यांनी घेऊ नये, पण त्यांनी जर घेतल्या असतील तर आता आम्हालाही पुढच्या काळामध्ये काही ना काहीतरी पावलं उचलावी लागतील। या दृष्टिकोनातूनच केंद्रीय नेतृत्वालाही कळवलं आहे। ही चर्चा दिल्लीमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पवारसाहेब यांच्यासोबत होत आहे। जर त्यांना काही बोलायचे असतील तर त्यांच्या वरिष्ठाकडे बोलतील। मला वाटतं की जेव्हा आमच्या पक्षांतर्गत कुठला उमेदवार चांगल्या पद्धतीने लढू शकते त्याची चाचपणी करणे, माहिती घेणे हे आमचा अधिकार आहे। काँग्रेसला विचारण्याची गरजच नाही आहे त्या बाबतीत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।